पुण्यातील एफसी रोडवरील L3 आणि अन्य पबच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, अवैध पब आणि बारला माफी नाहीच, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। पुण्यातील L3 पब ड्रग्ज प्रकरणात 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात, ड्रग्ज घेतल्याची नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा यांची कबुली। पुणे पोरसे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला मुक्त करा, हायकोर्टाचे निर्देश, अल्पवयीन मुलाला उद्या सोडण्याची शक्यता। मनोज जरांगे पाटलांकडून पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचे संकेत, दंगल घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचाही आरोप। जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र, लक्ष्मण हाकेंचा आरोप, तर मराठ्यांवर डाव टाकू नका, जरांगेंचा पलटवार। अजित पवारांसोबत गेलेल्यांना सरसकट पुन्हा पक्षात घेणार नाही, बंडखोरी केलेल्यांसंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान। राज्यातल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, राज्यातल्या 42 खासदारांनी घेतली शपथ, इंग्रजीत शपथ घेऊन निलेश लंकेंचं सुजय विखेंना उत्तर। ओवेसींकडून खासदारकीची शपथ घेताना जय फिलिस्तीनची घोषणा, सत्ताधाऱ्यांकडून सडकून टीका, शब्द कामकाजातून वगळण्याचा निर्णय। लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या सकाळी 11 वाजता निवडणूक, एनडीएकडून ओम बिर्ला, इंडिया आघाडीकडून के सुरेश मैदानात। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिलची अट नको, राष्ट्रीयकृत बँकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तंबी। नाशिक शिक्षक मतदारसंघाची उद्या निवडणूक, मनमाड आणि येवल्यामध्ये पैशांचं पाकिट पोलिसांकडून जप्त, दोघांची चौकशी। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात संपन्न, विठू नामाच्या गजरात वारकरी तल्लीन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।